बाबा काय इंजेक्शन घ्यायला तर हे करावं लागेल ना उठा आंघोळ करा टाक लवकर काय नाही अंगावर टाकायचं. बाहेर करतो टाक ना गवर नग- 2 मिनिटं नग- नग- ते नग. शेण काढूस तर. शेण काढते मी सगळं करते तुम्ही उठा तिथं गरम हा गरम व्हायला बसा येई नाही दी बाबा बसा या ना का उचलून निघून गाडी टाकून यायचं का दवाखान्यामध्ये जाता येईन पुन्हा दी इकडे अंघोळ जाता येईल पुन्हा कसं उठून अरे दे रे बाबा छानच्या पेज करू नको हे इकडे. चल बाहेर व्हा उन्हात बसा आणि हे करा तुला यायचं नाही तर मी तोवर शेण फिन काढते पाणी पिते आंघोळ करा अंगावर टाक. अंगावर नाही काय नाही कुपीत राहिले की गार वाटते सकाळ सकाळचं ऊन बारी असते आता काय करावं अरे गार आहे ते ऊन इकडे टाक ऊन नसतं गार येऊ ती पुन्हा 2 मिनिटात बसायला चला गाय डाळ केला त्याला उलट गरम व्हा आणि हे करा. दे रे तुला अंगावर मला अंगावर न्यायचं नाही तुमचं काढायचं अंगावरले ताण द्यायला नाही उठा कमर इथे गेलं आंघोळ कुठं करा आहे ती कुठे हिथं दुखायला का हिथं लय दुखायली. हिथं सुट्ट झाले आणि आता सुट्ट झालं का सुट्ट झालं इथं सुट्ट झालं का हाय चला काय होत नाही इथं सुजलंय मला जरा आराम करू दे मला थोडं खवळं घेऊ नका मला आहे का जाणं म्हणे बाहेर उन्हात चला नाही ना ऊन इतकं थांब आंघोळ करा मग चला गरम झालं पाणी हा कर कर सगळेजण करा मी करतो आमची झाल्या सगळ्याच्या आंघोळ्या तुमचीच राहिली आहे. चला असं पाहतच करू चला उठा बाहेर चला हागून फिगून या आता थांब हागायला इथं नाही काय कुमट बांधायला लागलं तर हागायला काय नाही तर म्हणायला लागलं तर सकाळ पाठ अंगावर टाक रे, अंगावर टाकू नको ताण देऊ नको चला बाहेर आहे का अरे हात दुखायली तर म्हणे येड्यावरून करू नका तुमचा नेमका हात दुखाले का कंबर हात सगळं दुखायली थांब चला ना मग बाहेर या. नग 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 म्हणलेलं ऐकत जा ना ज्याचे त्याला त्रास होते जर तू मला काय जाणं येणं हे खेपाला खेपाला जायचं नाही आता मला दवाखान्यात जायचं आंघोळ करून जायचं ना तुझं तू बघ रांगोळीचं आम्हालाच कुठं आंघोळ घालतात मी हसाच येणार आहे मला कोणी काय म्हणलं अबो जातो जातो आवड शेण तुमच्या बाईला वैरून टाका चला शेण काढते मी मग उठ रे उठ एवढंच पाहिजे होतं तुम्हाला पटकून बापाने असं खायला यावा आणि तुम्ही मात्र बसावा संगम ए संगम बघता बापाला एवढंच करायचं होतं ना मनका मोडायचा होता बापाचा मोडला मनका बघा बघ बापाला बघ कसं व्हायला लागलाय तर रोज वर करा हे करा बाप टांग 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 करते धरते तर लागते वाटाला सोने कोण्या सोन भरते मी थांबा जरा वैरण टाकायला तेवढंच पाहिजे होतं तेवढंच करायचं होतं यांना तेव्हा यांना हे होणार होतं सुख पडणार होतं लवकर उठते ना पटकून काम करते ना काहीतरी करते ना म्हणून तर नाही त्या बापाच्या जीवावर कवर करतात बापाच्या जीवावर काय माहिती पडले का आता आडवे कवर तरी करावंच लागत आहे ना बापाने माया केली म्हणून एवढे बापाच्या जीवावर मस्ती सोडायचं मनाने माणसाने आपल्या मनाने करावं लागत आहे काम तिकडून मिळालं आधी ती चुलपेटा पटकन पाणी ठेवू त्यांना 2 मिनिटात आंघोळ घालून चटकून आता 7-8 वाजले तर 9 वाजता त्यांना लगेच मी दवाखान्यात घेऊन जाते उठव त्या मोठ्या पोराला उठव त्यांना झोपीनच खाल्लं या काम करायला आले नाही पुढच्या वर्षी भीक मागत हिंड तिकडं वडवणी कुठं काम करायचं नाही तर आई तर कोणाला कोणी देत नाही कामाच नग वाटायला लागले तर यंदा तर काय पुढचीच पाय धरले सगळ्यांनीच 3 गाड्या केल्या म्हणलं काहीतरी लेकरं काम करते ना त्यांना एकट्याच काम करायला लावलं त्यांचंच कंबर मोडलं तुला तेवढं कळत आहे बघ सोन्या शेण काढताना इकडे सरकायचं तिकडे सरकायचं माणूस असतं ना आमच्या घरामध्ये असतं आमचं काहीतरी चांगलं झालं जनावर आहे तुला जनावर असून सध्या कळतं शेण काढायला भागा माणूस तर कोणकडे सरकावा कोणकडे नाही सरकावा सकाळ सकाळ रोज उठून शेण
काढून वाटायला लागत 8 दिवस 15 दिवस झाले कोणाला शेणाचं पाणी येत नाही सकाळी पाठ काढली वाटायला लागत चिमणी किती बिघायचं माझे बैल 16 ह्याने पुण्य केली झोपलं ना झोपला होता काय तर गेली मला कळालं नाही कोण कोण बाथरूम बसायला लागलं म्हणून रोज उठता हागत असते आज म्हणलं असं मालकाचं दुखायला मालकीने लगेच त्रास होता एका साईडनं शेण करून टाकली पाठ शेण काढण्याने हात उलट येत नाही टरटर मुळी सध्या बांधता येत नाही सकाळ सकाळ या टायमाला पेटवले का सुनबाईची आधी ते पहिली चूल पेटव बरं तू लाकडं आहेत ते कशी काय माहिती सरपर नाही म्हणतात सर पण नाही म्हणती गॅसवर ठोक गॅसवर एक खांडा त्यांच्यासाठी त्याला उठा एखादा लाकूड असते तिथं तर फोडावा सकाळ गाडी उठली मला वाटलं एक टोपले 2 टोपले निघते ना त्यांच्या मागे बरं 2-2.5 टोपले निघत असे कुठला घर आला बाहेर आले का बाहेर संगीत बाहेर येऊन टाकता बाहेर तर वैरण ही बाहेर आवडीला इकडे आणून बांध इकडे आपल्या टायरला बांध इकडे तुझ्यावाल्या टायरला बांध या इथं पटकणार बसन जरा इकडे दे आधी पहिली आवडी बांध पुन्हा वैरण टाक त्यांना त्याच्या खालची काढते घाण थोडा वेळ गेला खिताला घे मुंग्या निघा त्याला बघा मग शाना खाली चावा त्यांना लाल मुंग्या निसते त्याला आता बैला खायला नाही पाला काढी झाडू बी मारीत नाही दिवसभर संध्याकाळी पुन्हा काढायची घेऊन नाही सकाळ होते त्याला जातो राहणार हे करा टाका ह्याच्यावर चोरी काय करता दुसरं गाव आहेत ना तिथे तर कसं वैरणीवर लागलंय नालायक बैल आहे का रे हे खाताय त्याच्यावरच हागत आहे ते चांगलं नसतं बघ हागले तर हागले त्याला लाज वाटली त्याची तिकडे सरकायला
अगं सरकार बघतो बघायला बघून काय करते मारायची जीवाची बसतो ना अंगावर म्हणून लागतं कल्ली घाण काढलं की मारतो का मारतो त्याला आपल्या जवळ येते काय किती असं वाटते त्याला माहिती आहे काय का भेटतोय तुला का येते रे मला गाण्याचं आवडी खाली शेल काढलं म्हणजे आवडीच्या खालचं वाळ आवडीनं टोपलं फोडलं काय फोडलं नाही पहिलं आज काय काय खरं नाही एका माणसं दुकानात सगळे माणसं घरी बसून होते त्यांनी म्हणायचं तरी होतं माझं दुकान यावं माझं घर राहतो तुमच्या त्यांनी त्यांच्या दवाखान्यात नसते आली जाऊन हां नाही तुम्हाला तरी लागलं नसतं रानामध्ये मना खायचे होतं का नाही त्यांनी दुखायला अचानक त्याला उठायचं काळा टायमाला उठायच्या टायमामध्ये कोणीच जायचं नाही मग दुखायले तुमचं दुखायले ना आमचं का नाही दुखायला पिंडी सगळं ठीक सरून टाकायचं काय जरा हे माझ्या आवडीला इकडे येत नाही शेणाचं घाण हाय जो बाजू संपलं पाहिजे मला वाटलं ठेवलंच का पाणी आधी ती आव पाणी ठेवलं बैलाच्या खाली असतं का हे हा बघ हा बघ वाढ ग बहिणीने घेतलं आणि वाड्यावर हगले हात आहे त्याच्यावरच हगले कोण टाकलं होतं वाड्याला तो टाकलं होतं त्याने टाकलं होतं वाड हां तो टाकलं होतं त्या म्हणताना तारीकडे पडलं पुढे जाणून द्या तिथं आवडी खाल्ला नाही तर मला मारते आणि तिथे झालं हे होतं नसतं
का उठले का नाही नाही उठल्या का दुखायला लागले ना पोराला रोज म्हणते माझे हात दुखत आहेत काल बी बोलत तर मी काल तर हालता येईल नव्हतं त्यांना काल दवाखाना नाही पाहिजे काल म्हणे नाही मुळ्याचं कवळं उचलला की मी बरोबर होतो आज वाकडे होऊन पडली की मग बरोबर झाली होती घेते का बाकीची पाडायला नका उद्या त्याला झाडून मोबाईलला अर्धा घ्या टाकायला मोबाईल टाकेन ना अर्धा अर्धा जनावरांचं टोपलं एकटं ठेवावं लागत असते हे टोपलं एकटं ठेवावं लागत असते हा गार पाणी लागायला लागले रे बाबा मराठी बारी आली एक गार पाणी लागाली ना तर चमचा बघ कसं टाकला दिसतोय का तुला पण आता ह्याच्यामध्ये उडकी द्या भांड्याच्या ह्याच्या कसं सापडा नाही त्या गावडीला गाड टाकला आवडी किती 15 जागा हीच करून खायला लागली तर मित्रांनो मालकाचं दुखायला आज घरी राहावं लागलं मालकाचं दुखायला म्हणून आजचा ब्लॉग कसा आला सांगा लाईक करा कमेंट करा गरीबाला सपोर्ट करा थोडी माणसं आहेत दुखणं खुपणं सगळं आमच्यासोबतच असते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये काय होतं मालकाला तर दवाखान्यात घेऊन जातो बघू काय सांगते डॉक्टर